बॉम्बे सेंट्रल स्टेशनच्या बरोबर समोर असलेल्या किनारा हॉटेलची मला बऱ्यापैकी माहिती होती. यापूर्वीही 3-4 वेळा मी या हॉटेलमध्ये येऊन गेलो होतो. 3 मजली इमारतीत ग्राउंड फ्लोअरला हॉटेल किनाराचा रेस्टॉरंट कम बार होता. ही संपूर्ण इमारत सदानंद शेट्टी नावाच्या माणसाची होती आणि हॉटेल किनारासुद्धा त्याच्याच मालकीचं होतं. या शेट्टीला मी चांगला ओळखत होतो. सुदैवानं शेट्टी यावेळी तिथे दिसत नव्हता हे एक प्रकारे माझ्या पथ्यावर पडलेलं होतं. मी 8 नंबरच्या जरा एका बाजूला असलेल्या टेबलावर बसलो होतो. रिसेप्शनला वैशाली सानेचं नाव सांगताच एका वेटरनं मला 8 नंबरच्या टेबलाजवळ आणलं होतं. मग टेबलावरचा रिझर्वचा ठोकळा त्याने उचलून नेला होता. व्हील्सचा झुरका मारत मी रिस्टवॉचमध्ये बघितलं 9:15 वाजले होते. मी बरोबर 9 वाजता टेबलवर येऊन बसलो होतो, पण वैशाली साने नावाची ती मुलगी अद्याप तरी आलेली दिसत नव्हती. मी वेळ घालवण्यासाठी हॉलमध्ये बसलेल्या लोकांवरनं नजर फिरवायला सुरुवात केली. रेस्टॉरंटमध्ये बरीच गर्दी होती. जवळजवळ सगळी टेबलं भरलेली होती. एखाद दुसरं टेबल रिकामा दिसत होतं. लोकांची ये जा चालूच होती. अचानक माझी नजर दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या एका टेबलावर स्थिरावली. त्या टेबलावर एका अत्यंत देखण्या स्त्रीबरोबर प्रकाश सावंत बसलेला होता. खुर्चीवर बसल्यामुळे त्या स्त्रीच्या उंचीचा अंदाज नीटसा येत नव्हता, पण तरीही ती चांगली उंच आणि भरलेल्या शरीराची वाटत होती. आपले खांद्यापर्यंत कापलेले केस तिने पाठीवर मोकळे सोडले होते. तिच्या कानात असलेल्या हिऱ्यांच्या कुड्या आणि गळ्यातला हिऱ्यांचा हार ती कोणी सामान्य नसून कुठल्या तरी श्रीमंत कुटुंबातली असल्याचा पुरावाच देत होते. आपल्या उपजत सौंदर्याची त्या स्त्रीला जाणीव असावी, म्हणूनच तिने अगदी माफक प्रमाणात सौंदर्य प्रसाधनांचा वापर केलेला होता. प्रकाश सावंतशी बोलताना त्याच्याकडे पाहणाऱ्या तिच्या नजरेत जे काही भाव होते ते बघता त्या दोघांमधले संबंध कोणत्या प्रकारचे असावेत हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. दोघेही एकमेकात एवढे तल्लीन होते की आजूबाजूला बसलेल्या लोकांचा त्यांना पूर्ण विसर पडल्यासारखं दिसत होतं. प्रकाश सावंतसारख्या माणसाचा एवढ्या देखण्या आणि श्रीमंत स्त्रीशी असलेला संबंध बघून मी काहीसा चकितच झालो होतो. प्रकाश सावंतला मी चांगला ओळखत होतो. सध्या तो सभ्यतेचा आव्हानात असला तरी एकेकाळी नावाजलेला गुंड म्हणून पोलीस रेकॉर्डवर त्याचं नाव होतं. अलीकडच्या 1-2 वर्षात त्याच्या नावावर कसलाही गुन्हा नोंदवला गेला नसला तरी सदानंद शेट्टीचा तो उजवा हात आहे याची मला कल्पना होती. याच इमारतीतल्या 3ऱ्या मजल्यावर शेट्टी गुप्तपणे एक कॅसिनो चालवत होता. मोठमोठे उद्योगपती आणि धनदांडगे आपली जुगाराची हौस भागवण्यासाठी शेट्टीच्या या कॅसिनोला भेट देत असत. या कॅसिनोची सगळी व्यवस्था प्रकाश सावंत बघत होता. कागदोपत्री हॉटेल किनाराचा व्यवस्थापक म्हणून जरी लोक त्याला ओळखत असले तरी त्याचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन सदानंद शेट्टीनं त्याच्यावर ही जबाबदारी सोपवलेली असावी. मी असा प्रकाश सावंतकडे बघत असताना अचानक मला जाणवलं की माझ्यासारखंच आणखीही कोणीतरी त्या दोघांच्यात इंटरेस्ट घेत होतं. तसंही त्या सुंदर स्त्रीमुळे आजूबाजूला बसलेल्या कितीतरी लोकांच्या नजरा त्या टेबलाकडे पुन्हा पुन्हा वळत होत्या. पण तिथे असलेला एक जण एकटक नजरेनं त्या टेबलाकडे बघत होता, जणू केवळ त्या दोघांसाठीच तो तिथे बसला होता. त्या माणसालाही मी चांगलाच ओळखत होतो. तो विनोद रावत होता. विनोद रावत एकेकाळी पोलीस खात्यात सब इन्स्पेक्टर होता, पण मग भ्रष्टाचार आणि लाच खाण्याच्या आरोपावरनं त्याला नोकरीतनं काढून टाकण्यात आलं होतं. वास्तविक त्याच्यावरचे आरोप बघता तो सरळ तुरुंगातच जायचा, पण त्याचं नशीब जोरावर होतं म्हणून म्हणा किंवा अंगात मुरलेल्या उपजत धूर्तपणामुळे म्हणा, केवळ नोकरीवरून काढून टाकण्या इतपत खात्यानं त्याच्यावर कारवाई केली होती. नोकरी सुटल्यावर या विनोद रावतनं 1-2 कंपन्यांमध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नोकरी पत्करली होती, पण तिथेही तो 4-6 महिन्यापेक्षा जास्त टिकला नव्हता. आजकाल तो काय करत होता याची मला कल्पना नव्हती. आज बऱ्याच दिवसांनी मी त्याला बघत होतो. तो इथे काय करतोय याचा प्रश्न मलाही पडला. प्रकाश सावंत आणि त्याच्याबरोबरच्या स्त्रीवर तो नजर ठेवत होता का केवळ गंमत म्हणून तो त्यांच्याकडे बघत होता हे कळायला मार्ग नव्हता.
अर्थात सध्या तरी प्रकाश सावंत किंवा विनोद रावत यांच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं. माझं लक्ष वैशाली साने नावाची ती तरुणी होती, पण अद्याप तरी तिचं दर्शन मला झालं नव्हतं. 9:30 वाजून गेले होते. वैशाली सानेच काय, कुठलीच तरुणी माझ्या टेबलाकडे फिरकली नव्हती. एक बियर आणि 3 व्हील्स संपेपर्यंत मी आणखीन अर्धा पाऊण तास तिची वाट बघितली. 10:30 वाजले होते. आता वैशाली साने येणार नाही याची मला खात्री पटली. आणखी तिची वाट बघत थांबण्यात काही अर्थ नव्हता. बियरचं बिल देऊन मी किनारातनं बाहेर पडलो. त्यावेळी प्रकाश सावंत, ती स्त्री आणि विनोद रावत रेस्टॉरंटमध्ये नव्हते. बाहेर आलो, माझ्या बुलेटला किक मारली आणि भायखळ्याच्या दिशेने निघालो. DN रोडवरच्या कांता निवास या इमारतीजवळ मी आलो. त्यावेळी 11 वाजले होते. कांता निवास ही 6 मजली इमारत होती. प्रत्येक माळ्यावर 3 फ्लॅट होते. लिफ्टचा वापर न करता मी जिन्यानी 4थ्या मजल्यावर आलो. 4थ्या मजल्यावरही 3 फ्लॅट होते. त्यातल्या 2 फ्लॅटच्या दारावर नेमप्लेट होती. एक फ्लॅट कोणा डॉक्टर सिन्हांचा होता. दुसऱ्या फ्लॅटवर रवी परांजपे नावाची प्लेट होती. तिसऱ्या फ्लॅटवर कसलीही कोणाच्याही नावाची नेमप्लेट नव्हती. हाच फ्लॅट बहुतेक त्या वैशाली सानेचा असावा. मी कॉलबेलचं बटन दाबलं, पण आतून कसलीही हालचाल ऐकू आली नाही. मी पुन्हा एकदा बेलचं बटन दाबलं, उत्तर नाही. 2-3 मिनटं थांबून मी यावेळी बेल न दाबता दारावर हलकेच थाप मारली. माझ्या हाताच्या धक्क्यानं दरवाजा किंचित उघडल्यासारखा झाला. याचा अर्थ दरवाजा उघडा होता. मी हलकेच दरवाजा ढकलला. काहीसा दबकत दबकत आत शिरलो. तो ड्रॉइंग हॉल होता. हॉलमधली ट्यूब जळत होती, पण हॉलमध्ये कोणीच नव्हतं. मी दाराजवळच उभं राहून हलकेच दाराची कडी वाजवली. त्या शांत वातावरणात कडीच्या आपटण्याचा आवाज चांगलाच घुमला. कुणी कितीही गाढ झोपेत असलं तरी त्या आवाजानं त्याला जाग यायलाच हवी होती. पण कोणाची चाहूल लागली नाही. ही वैशाली साने फ्लॅट असा उघडा टाकून कुठे गेली असावी, पण ही शक्यता मलाच पटली नाही. मी दारापासनं आणखीन आत येत ड्रॉइंग हॉलवरनं नजर फिरवली. ड्रॉइंग हॉलच्या समोरच्या भिंतीच्या एका कोपऱ्यात एक दरवाजा होता. तो किंचित उघडा असावा, कारण आत जळणाऱ्या दिव्याचा प्रकाश तिथून बाहेर येत होता. क्षणभर विचार करून मी पुढे झालो. हलकेच दरवाजा पूर्ण उघडला. ती एक बेडरूम होती. दारातूनच मला आतला बेड स्पष्ट दिसत होता आणि त्यावर कोणीतरी झोपलेलं होतं. मनात आलेल्या शंकेचं निरसन करून घेण्यासाठी मी अतिशय सावधगिरीनं पुढं झालो. बेड जवळ आलो. पाहिलं तर बेडवर एक 23-24 वर्षांची तरुणी पडली होती आणि ती जिवंत नव्हती. माझी शंका खरी ठरली होती. किंचित पुढे झुकून मी बारकाईनं तिचं निरीक्षण केलं. तिच्या डाव्या स्तनाच्या किंचित खाली एक गोल छिद्र पडलं होतं आणि त्यातून ठिबकणारं रक्त तिच्या छातीवरून खाली बेडशीटवर पसरलेलं होतं. तिच्या अंगावरचा गाऊन आणि खालचं बेडशीट त्या रक्तानं लाल झालेलं होतं. खुनी असल्या कामात भलताच एक्सपर्ट असावा. कोणत्या जागी गोळी मारली असता झटकन प्राण जातो याची त्याला अचूक कल्पनाही असावी. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे किंवा भयभीतपणाचे कसलेही भाव नव्हते. उलट तिचा चेहरा कमालीचा शांत आणि सौम्य वाटत होता. याचा अर्थ खुन्यानी अगदी अचानक तिला कसलीही कल्पना येण्यापूर्वीच गोळी घातलेली असावी. म्हणूनच तिला आपल्या चेहऱ्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करायची संधीच मिळाली नव्हती. फ्लॅटमध्ये किंवा बेडरूममध्ये झटापट झाल्याचं कसलंही चिन्ह दिसत नव्हतं. यावरून खुनी व्यक्ती त्या तरुणीच्या ओळखीची आणि खूप निकटची असावी आणि बेडपर्यंत येण्याइतपत त्याच्याशी तिचे घनिष्ठ संबंध असावेत हे सिद्धच होत होतं ना. कदाचित खुन्यानं तिच्याशी गप्पा मारता मारता अचानक रिव्हॉल्वर काढून क्षणाचाही विलंब न करता तिला शूट केलेलं असावं. खुन्यानं केवळ एकाच गोळीचा उपयोग केला होता. यावरून इथे येतानाच खुनी खुनाचा प्लॅन करून आलेला असावा. अगदी पद्धतशीरपणे आणि थंड डोक्याने त्यांनी आपलं काम करून टाकलेलं होतं. ही शक्यता गृहीत धरली तर खुनी व्यक्तीनं कसलाही पुरावा मागे राहणार नाही याची दक्षता घेतली असणारच. पण तरीही मनाचं समाधान करण्यासाठी मी बारकाईनं सगळ्या बेडरूममधनं नजर फिरवली. संशयास्पद असं कुठेही काहीही नव्हतं.
त्या तरुणीच्या व्यक्तिमत्वावर किंवा तिच्या पूर्व इतिहासावर काही प्रकाश पाडू शकेल अशी कुठलीही वस्तू मला तिथे आढळली नाही. नाही म्हणायला तिच्या हँडबॅगमध्ये सापडलेल्या आयडेंटिटी कार्डावरनं तीच वैशाली साने असल्याचं सिद्ध होत होतं. मी ते कार्ड पुन्हा तिच्या हँडबॅगमध्ये होतं तसं ठेवलं. बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एकदा बेडरूमवरनं नजर फिरवली. बेडरूममध्ये फारसं सामान नव्हतं. फर्निचरच्या नावाखाली तो बेड आणि त्या बेडला लागून एक टेबल एवढंच होतं. टेबलावर केवळ एक ॲस्ट्रे होता आणि त्यात 4-5 सिगरेटची थोटकं होती. वैशाली सानेला सिगरेटचं व्यसन होतं का तिच्याकडे येणाऱ्या कुठल्या पुरुष मित्रासाठी तिने तो ॲस्ट्रे तिथे ठेवला होता हे कळायला मार्ग नव्हता. त्या टेबलाकडे बघत असताना अचानक माझं लक्ष टेबलाखाली असलेल्या एका छोट्याशा प्लॅस्टिक वेस्ट बॉक्सकडे गेलं. खरं तर त्या वेस्ट बॉक्समध्ये कचऱ्याशिवाय हाताला काही लागायची शक्यता नव्हती, पण तरीही मी खाली वाकून तो प्लॅस्टिकचा डबा बाहेर काढला. त्याच टेबलवर पालथा करून टाकला. 2-3 फळांच्या साली आणि बिया, एक ब्रिस्टॉल सिगरेटचं रिकामं पाकीट आणि 2-3 कागदाचे बोळे, याशिवाय त्यात काहीच नव्हतं. चुरगळून बोळे केलेले ते कागदाचे तुकडे मी शक्यतो हलक्या हातानं उलगडून बघितले. त्यातले 2 कागदाचे बोळे तर काहीतरी खाद्यपदार्थ गुंडाळून आणलेले रद्दीचे कागद होते. एक कागदाचा बोळा मात्र कुठल्या तरी हॉटेलचं बिल होतं. चुरगळताना त्याचा वरचा डाव्या बाजूचा कोपरा फाटला गेल्यानं केवळ -RA हॉटेल एवढेच शब्द वाचता येत होते. RA हॉटेल म्हणताच मला हॉटेल किनाराची आठवण झाली. कारण किनारा याचे शेवटचे शब्द RA असेच येतात. आणि याच हॉटेलमध्ये वैशालीनं टेबल बुक करून दिनेश चंद्रांना भेटायला बोलवलं होतं. पण थोडासा विचार करताच ते बिल हॉटेल किनाराचं नाही हे माझ्या लक्षात आलं. कारण हॉटेल किनाराचं बिल मी पाहिलेलं होतं. त्यामध्ये हॉटेल हा शब्द प्रथम होता आणि ह्या सापडलेल्या बिलावर हॉटेल हा शब्द नंतर होता. मी तो बिलाचा कागद व्यवस्थित घडी करून खिशात ठेवला. मग सगळा कचरा भरून तो प्लॅस्टिकचा डबा होता तिथे ठेवला. तिथून बाहेर पडण्यापूर्वी जिथे जिथे माझ्या बोटांचे ठसे उमटले असण्याची शक्यता होती ती जागा मी रुमालाने स्वच्छ केली. रूममधून बाहेर पडताना पुन्हा एक नजर मी बेडवर पडलेल्या वैशाली सानेच्या मृतदेहाकडे टाकली. तिच्या छातीवरचा तो रक्तांछालित गाऊन सोडला तर ती मेली असं वाटतच नव्हतं. जणू ती अगदी शांत झोपली आहे असंच वाटत होतं. ही मुलगी दिनेश चंद्रासारख्या माणसाला ब्लॅकमेल करू शकेल? तिच्या चेहऱ्याकडे बघताना नकळत माझ्या मनात विचार येऊन गेला. पण त्यावर जास्त विचार करायची ती वेळ नव्हती. मी फ्लॅटमधनं बाहेर पडलो. फ्लॅटचा दरवाजा ओढून घेत पूर्ववत बंद केला. त्या इमारतीतनं बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर मी रिस्टवॉचमध्ये बघितलं. 11:20 झाली होती. रणजित राणानं आपण 10:30 नंतर चंद्रासाहेबांच्या बंगल्यावर असू असं सांगितलेलं होतं. मी त्या कांता निवासापासून काही अंतरावर असलेल्या एका पब्लिक टेलिफोन बूथमध्ये शिरलो. चंद्रासाहेबांच्या बंगल्यांचा नंबर डायल करताच पलीकडनं झटकन रिसिव्हर उचलला गेला. हॅलो. पलीकडनं एक तिरसट उर्मट आवाज आला. हा चंद्रासाहेबांचाच बंगला आहे ना? खात्री करून घेण्यासाठी मी विचारलं. हो. पलीकडून बोलणारा त्यावेळी काहीशा सावधगिरीच्या स्वरात म्हणाला. पण तू कोण बोलतोय? पलीकडून बोलणारा नुसता उर्मट नव्हता तर असभ्य आणि अशिष्टसुद्धा वाटत होता. कदाचित दिनेश चंद्राही लोकांशी बोलताना याच भाषेत बोलत असावेत. त्यांचीच नक्कल त्यांचा हा नोकर करत होता का काय? नाहीतरी श्रीमंत लोकांचे अवगुण त्यांच्या नोकरात पटकन उतरतात. अहो, मला चंद्रासाहेबांशी बोलायचं आहे. एवढ्या रात्री साहेब कोणाशी बोलत नाहीत. पण तू आहेस कोण आणि तुला पाहिजे काय? ठीक आहे ना, चंद्रासाहेब नसतील तर मिस्टर रणजित राणांना फोनवर बोलवा. मला काय पाहिजे ते मी त्यांना सांगतो. अरे पण तू कोण आहे ते सांगतो का नाही तू? माझं नाव विक्रम आहे. विक्रम? तो माझ्या नावाचा पुनरुच्चार करत म्हणाला. म्हणजे ते रिपोर्टर विक्रम राजे का? हां, तोच आहे मी. अरे बरं झालं तुम्ही फोन घ्यावा. विक्रमराव, तुम्ही आहे ना ताबडतोब इकडं निघून या. आत्ता एवढ्या रात्री? हा ना, चंद्रासाहेबांचं तुमच्याकडं लय महत्त्वाचं काम आहे. तुम्ही ताबडतोब इकडं या. अहो पण पलीकडनं फोन डिस्कनेक्ट झालेला होता.
मी रिसिव्हर हुकला अडकवला, बूथमधनं बाहेर पडलो. बुलेटला किक मारत असताना माझ्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता, एवढ्या रात्री चंद्रासाहेबांचं आपल्याकडे काय काम असावं. चंद्रासाहेबांचा प्रशस्त बंगला मलबार हिल भागात होता. बंगल्यापासून काही अंतरावर मी माझी बुलेट उभी केली आणि पायीच बंगल्याच्या दिशेनं निघालो. बंगल्याचं गेट उघडंच होतं. मी गेटमधनं आत शिरलो. बंगल्याच्या सभोवती दगडी कंपाऊंड होतं. गेटपासून पोर्चपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला छानसं लॉन होतं. कंपाऊंडच्या कडेनं वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावली होती. ड्राईव्ह वेच्या दोन्ही बाजूला काही अंतर सोडून दुधी प्रकाश फेकणारे दिवे होते. मी बंगल्याच्या पोर्च जवळ आलो आणि एकदम थांबलो. पोर्चमध्ये पोलिसांची एक जीप उभी होती. पोलीस? मी एकदम चपापलो. काय भानगड असावी. बंगल्यात एकदम नीरव शांतता होती. कसलाही आवाज येत नव्हता. संपूर्ण बंगला अंधारात बुडाल्यासारखा वाटत होता. केवळ मुख्य दाराच्या डाव्या बाजूला असलेली एक खिडकी तेवढी प्रकाशित होती. मी हलक्या पावलांनी चालत त्या खिडकीजवळ पोचलो. खिडकी जमिनीपासून 3-4 फूट उंचीवर होती. आतून हलक्या आवाजात बोलण्याचे आवाज येत होते, पण शब्द कळत नव्हते. मी खिडकीच्या कठड्यावर हात टेकून आत डोकावण्याचा प्रयत्न केला, पण खिडकीवर असलेल्या जाड पडद्यामुळे आतलं काही दिसत नव्हतं. त्याचवेळी पाठीमागून कोणीतरी माझी कॉलर पकडली. दचकून मी मान वळवून बघितलं. एक हवालदार माझ्या मागे उभा होता. काय चाललंय का ह्या? कॉलर न सोडता त्यांनी खास कमावलेल्या पोलिसी आवाजात विचारलं. नाही, कुठे काय? अरे मग खिडकीजवळ काय करत होता? नाही, काही नाही, या बंगल्याच्या मालकाचा मित्र आहे मी. अरे मग सरळ आत जायचं ना. आत जायचं सोडलं आणि खिडकीतनं बघत बसला होय? नाही, हेच आपलं म्हणजे आत कोण कोण आहे ते बघत होतो. असं आहे का? मग चल की तुला आत नेऊनच दाखवतो की. पण अरे चले, नाही तर मग. त्यांनी हातातली ही काठीच दाखवली. अहो, तुम्ही आधी माझी कॉलर तर सोडाल का नाही? कॉलर सोडतो, पण पळून जायचा प्रयत्न केला ना, तंगडं तोडून हातात ठेवल मी. मी घाबरलो आहे असं समजून तेवढ्यात त्याने आपला रुबाब गाजवून घेतला. अरे हवालदार साहेब, तुमच्या हातातून पळून जाणं सोपं आहे करावं. हां, ठीक आहे ठीक आहे, चल चल, असं म्हणत त्यांनी मला मुख्य दाराच्या दिशेनं ढकललं. बाहेरून ज्या खिडकीतनं प्रकाश दिसत होता त्याच खोलीत मला घेऊन हवालदार शिरला. खोलीत इन्स्पेक्टर पाटील आणि मलबार हिल भागात पेट्रोलिंग करणारा सब इन्स्पेक्टर वाघमारे हजर होते. नमस्कार पाटील साहेब, मी हात जोडत सहज स्वरात म्हणालो. मला बघताच पाटलांचे डोळेच विस्फारले. चकित होत ते उद्गारले, तू इथं काय करतो तू? साहेब, हवालदार पुढे होऊन त्यांना सलाम करत म्हणाला. अहो, हा माणूस आहे ना, हा बाहेर खिडकीच्या जवळ उभा राहून आत डोकून बघायचा प्रयत्न करत होता. मी बघितलं त्याला आणि पकडून आत आणला त्याला. काय रे, काय भानगड काय? पाटलांनी काहीशा कठोर स्वरात मला विचारलं. पहिलं तुम्ही सांगा, काय भानगड आहे? एवढ्या रात्री इथे तुम्ही काय करताय? विकी, दिस इज टू मच. हे बघ, प्रश्न विचारायचा अधिकार पोलिसांना आहे. काहीतरी कारण असल्याशिवाय पोलीस कुठं जात नाहीत. तेव्हा तू इथं कान कशासाठी आलाय ते आधी सांग. अहो, मी चंद्रसाहेबांना भेटायला आलो आहे. कशासाठी? अहो, ते मी तुम्हाला का सांगायचं? चंद्रसाहेब तुला ओळखतात का? हो. आणखीन कोण कोण ओळखतं तुला या बांगल्यातलं? त्यांचा सेक्रेटरी रणजित राणा. आज हे काय म्हणतो ते खरं आहे का? पाटील साहेबांनी मान वळवून एका बाजूला बघत कोणाला तरी विचारलं. अहो, तुम्ही ओळखता का याला? आणि तेव्हा कुठे रणजित राणासुद्धा तिथे हजर असल्याचं माझ्या लक्षात आलं. तोवर त्याच्याकडे माझं लक्षच गेलं नव्हतं. दाराच्या एका बाजूला असलेल्या खुर्चीत तो उतरलेल्या चेहऱ्यानं मान खाली घालून बसला होता. हो, माझ्याकडे नजर टाकत हलक्या आवाजात तो म्हणाला. पाटील पुन्हा माझ्याकडे वळले. मग काहीशा तीक्ष्ण स्वरात त्यांनी विचारलं. ठीक आहे ठीक आहे, आता बोल चंद्रसाहेबांकडं तुझं काय काम होतं? नाही, माझं नाही, त्यांचंच माझ्याकडे काम होतं. अर्ध्या तासापूर्वी मी इथे फोन केला होता तेव्हा कुणीतरी, म्हणजे बहुतेक चंद्रसाहेबांचा नोकर असावा,
त्यांनी मला सांगितलं की चंद्रासाहेबांचा माझ्याकडे महत्त्वाचं काम आहे, म्हणून मी ताबडतोब इथे निघून यावं. अरे तो चंद्रासाहेबाचा नोकर नव्हता. सब इन्स्पेक्टर वाघमारे तुझ्याशी बोलले होते. हो, आय एम सॉरी. मी वाघमारेकडे बघत दिलगिरीच्या स्वरात म्हणालो. वाघमारे माझ्याकडे काहीशा खुनशी नजरेनं बघत होता. त्याला नोकर म्हटल्यामुळे बहुतेक त्याचा पोलिसी अहंकार दुखावला गेला असावा. ते जाऊ दे रे, ते जाऊ दे. पाटील माझ्याकडे एकटक नजरेनं बघत म्हणाले, चंद्रासाहेबांचं तुझ्याकडं काय काम होतं? त्यांच्याशी तुझा काय संबंध आहे? ते मला आपला जावई करून घेणार होते. पाटलांनी माझ्याकडे काहीशा जळजळीत नजरेनं बघितलं आणि म्हणाले, असं म्हणजे तू काय ते सांगणार नाही? अहो, काही सांगण्यासारखं असेल तर सांगणार ना. तुम्ही कमाल करताय राव पाटील साहेब. मी काहीसा वैतागून म्हणालो. आणि तसंही काही सांगण्यासारखं असेल तर ते मी तुम्हाला का म्हणून सांगावं? चंद्रासाहेबांनी माझ्यावर एक काम सोपवलं होतं, त्याबद्दलचा रिपोर्ट मी त्यांना सांगेन ना. हे बघ, हे मिस्टर रणजित राणा चंद्रासाहेबाचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत. जो काही तुला रिपोर्ट द्यायचा आहे तो त्यांना देऊ शकतो. नाही, पण का म्हणून त्यांना तरी द्यायचा मी आडमोठ्या स्वरात म्हणालो. चंद्रासाहेब काय संन्यास घेऊन हिमालयात गेले का? बरं. म्हणजे तुला चंद्रासाहेबांनाच भेटायचे तर 100%. ठीक आहे. वाघमारे, याला चंद्रासाहेबाला भेटून आणा. या. वाघमारे पुढे होत म्हणाला. वाघमारे मला घेऊन एका प्रशस्त खोलीत आला. ही खोली म्हणजे एक स्टडी रूम होती. भिंतींना लागून सागवानी लाकडाची मोठी मोठी कपाटं होती. सगळी कपाटं पुस्तकांनी गच्च भरलेली होती. एका बाजूला सागवानी लाकडाचंच एक चांगलं लांब रुंद टेबल होतं. त्या टेबलाच्या मागे एक उंच पाठीची खुर्ची होती. त्या खुर्चीवर एक 40-45 वर्षांचा माणूस बसला होता. तोच दिनेश चंद्रा असावा. या क्षणी त्याच्या अंगावर एक काळ्या रंगाचा किमती सूट होता. त्यांचा एक हात टेबलवर असलेल्या ब्लॅक लेबल व्हिस्कीची बाटली आणि त्या बाटलीजवळ असलेल्या एका ग्लासपाशी पालथा ठेवलेला होता. व्हिस्कीची बाटली निम्म्याच्यावर रिकामी होती. ज्या अवस्थेत या क्षणी दिनेश चंद्रा बसले होते ते बघता या खुर्चीतून ते स्वतःहून आता कधीही उठू शकणार नव्हते. समोरचं ते दृश्य बघून नकळत माझं शरीर शहारल्यासारखं झालं. हा कसा काय मेला? मी काहीशा अडखळत्या स्वरात विचारलं. .38 कॅलिबरच्या रिव्हॉल्व्हरची नळी कानशिलावर टेकून ट्रिगर दाबून घेतला त्याने. मेंदूतनं गोळी आरपार गेली. हे ऐकून माझं सगळं शरीरच थरारलं. त्या दृश्यावरनं मी मान बाजूला वळवली आणि चला असं म्हणत वाघमारेची येण्याची वाट न बघता मी तिथनं बाहेर पडलो. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित चरित्र या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार. पण मित्र हो, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो, आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाचे जरी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करा. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.